विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। 45 किलोमीटर बैलगाडीचा प्रवास करीत साक्री तहसील कार्यालयावर मोर्चा। धुळे जिल्हा प्रतिनिधी राहुल राठोड। इंडियन ऑइल पेट्रोलियम पाईपलाईनच्या कामात जमीन आगरीघन केलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या। पैसा कायद्याच्या नियमाप्रमाणे पालन झालेच पाहिजे। संपादित जमिनीचे पंचनामे झालेच पाहिजे। पैसा ग्रामसभेची अंमलबजावणी झालीच पाहिजे। शेतकऱ्यांनी सुमारे 45 किलोमीटर बैलगाडीचा प्रवास करीत साक्री तहसील कार्यालयावर मोर्चा आणला। मोर्चातील विशिष्ट मंडळींनी तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना निवेदन देऊन व्यथा मांडली। पेसा क्षेत्रातील अन्यायग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या 7 दिवसाच्या आत मान्य न झाल्यास धुळे जिल्हा अधिकारी यांचा घेराव घालून धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळेस उपस्थित डॉक्टर विशाल वळवी, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार BS अहिरे, सभापती प्रतिभा सूर्यवंशी, इंजिनियर मोहनराव सूर्यवंशी, काँग्रेस तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, ॲडव्होकेट विशाल पिंपळसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। पेसा क्षेत्रातील आदिवासी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे जिल्हा प्रतिनिधी राहुल राठोड। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राइब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। जन जन की पुकार है, जन जन की पुकार है, पेसा कायद्याची कठोर अंमलबजावणी, पेसा कायद्याची कठोर अंमलबजावणी, पेसा आमच्या हक्काचा, पेसा आमच्या हक्काचा। ही जी अहमदाबाद सोलापूरची जी पाईपलाईन आहे, ही पाईपलाईन साक्री तालुक्यातून जाते आहे। साक्री तालुक्यातला अर्धा भाग हा पेसाचा आहे आणि अर्धा भाग हा नॉन ट्रायबलचा आहे। या ठिकाणी 2-3 गोष्टींचं पालन केलं गेलेलं नाही आहे की भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया जिल्हाधिकारी स्तरावर राबवली गेली नाही, ती राबवली गेली पाहिजे। भूमी संपादन अधिकाऱ्याकडनं जमिनीची मोजमाप झाली पाहिजे होती, त्याचा पंचनामा झाला पाहिजे होता। ही जमिनीची निकष कोणत्या पद्धतीची आहे, झाडे किती आहेत, पाईपलाईन काय आहे, विहिरी कुठे आहेत, या सगळ्या गोष्टीचा खुलासा करून त्या जमिनीचं आणि त्या जमिनीची निकष काय आहे, जिरायत आहे की बागायत आहे, या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून जमिनीची मोजमाप झाली पाहिजे होती। त्याप्रमाणे तो अहवाल भूमी अभिलेखनं जिल्हाधिकाऱ्याला देऊन जिल्हाधिकाऱ्याने ह्या अवॉर्डसाठी दिल्लीला कुठंतरी किंवा यांचं हुजूर ऑफिस इथं असेल तिथं अवॉर्ड करण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे होती। म्हणजे इथं कुठंतरी शासन कमी पडलं आहे असं मला वाटतं। दुसरी गोष्ट, या आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये लोकांनी पेसा ग्रामपंचायती अंतर्गत हक्कामध्ये आम्हाला पेसामध्ये ग्रामपंचायतीने असा अधिकार दिलेला आहे, जल जंगल जमिनीवरचा आमचा हक्क आहे आणि कुठल्याही प्रकारच्या जल जंगल जमिनीला जर कोणी हात लावत असेल तो ग्रामपंचायतीचा ठराव, ग्रामसभेचा ठराव घेतल्याशिवाय इथं काम करण्यास तुम्हाला बंदी आहे, अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख आमच्या ग्रामसभेला दिलेला आहे। आणि अशा पद्धतीचा उल्लेख असताना कुठल्याही प्रकारची या पाईपलाईनमध्ये ग्रामसभेची अंमलबजावणी झालेली नाही, हा आमचा एक विषय आहे। आणि अशा पद्धतीने या सगळ्या कामांमध्ये कुठंतरी कमीपणा झालेला आहे आणि मग याच्यामध्ये या पाईपलाईन खोदणाऱ्या लोकांनी पोलीस बळाचा वापर करून आदिवासींना, भोळ्या बाबड्यांना कुठंतरी चिरीमेरी करून
पैसे देण्याचं काम करून ही पाईपलाईन खोदण्याचं काम चालू आहे. हे थांबलं पाहिजे, हे आम्हाला मान्य नाही. आणि जो काही मोबदला दिलेला आहे तो मोबदलाही आम्हाला मान्य नाही. आणि ठरलेल्या शासनाच्या निकषप्रमाणे 4 पटीने जी इतर समजा नॅशनल हायवे असेल किंवा समृद्धी मार्गाला जे पैसे दिले असतील त्या पद्धतीने या लोकांची जी जमीन संपादित केलेली आहे त्या पटीने तेवढ्याच रकमेमध्ये आम्हाला सुद्धा मोबदला दिला पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. पैसा आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. पैसा आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. पैसा ग्रामसभेला, पैसा ग्रामसभेला. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.